नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आणि मेजरमेंट कसं घ्यायचं ते. सर्वप्रथम आपण ब्लाऊजची उंची मोजणार आहोत. तर उंची आहे आपली तयार उंची 14. त्यामध्ये 1 इंच मार्जिन केले असता आपली उंची होणार आहे 15 इंच. तर सर्वप्रथम पेपरवर मार्जिन घेत असताना आपण अर्धा इंच प्रिन्स कट ब्लाऊजसाठी अर्धा इंच मार्जिन सोडायची असते. तर हे पहा, पूर्ण उंची झाली आपली 15. 14 + 1 15. त्यानंतर आपण चेस्टचे मार्जिन घेणार आहोत. तर आपली तयार चेस्ट आहे 9.5. हे पहा, पाहू शकता आपण. तर आपण आता पेपरवर मार्च करत असताना 9.5 प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. हे पहा, 9.5 वर आणि प्लस 1.5 इंच आपलं 11 वर मार्जिन होत आहे. आपण 11 वरती मार्जिन करून घेतल्यानंतर आपले पूर्ण शोल्डर आहे 11 इंच. तर 11 इंच शोल्डरमध्ये अर्धा करला असता आपलं शोल्डर येत आहे मेजरमेंटसाठी 5.5. हा आपण पुढचा गळा मेजरमेंट घेत आहोत. तर पुढच्या गळ्याची मार्जिन आहे 5.5. हे पहा, पेपरवर आपण अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राची सोडता पुढे 5.5 इंचावर 2.5 आणि 3 असं मार्जिन घेता 5.5 इंचावर मार्क करतोय. हे पहा, आपण 5.5 इंचावर मार्जिन केलेले आहे. आता आपण पुढचा गळ्याचे मार्जिन करत असता पुढचा आपला गळा आहे 5.5. 5.5 इंचावर लाईन सरळ ड्रॉ करून घेऊन त्याचा चौकोन तयार करू. आता आपण मुंड्याचे मार्जिन घेत आहोत. तर शोल्डर पासून खाली सरळ आपल्या मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचं. आणि तर आता याचा मुंडा येत आहे 5.5. तर आपण मुंड्याची मार्जिन करून घेऊ. आता आपण मुंड्याचे मार्जिन घेत आहोत. तर आपला मुंडा आहे 5.25. हे पहा, आपण 5.25 इंचवर मार्जिन करून छातीच्या मापानुसार सरळ लाईन करून घेऊ. त्यानंतर आपल्याला आर्म होलचा शेप देण्यासाठी 1 आणि 1.5 इंच असा मार्क करून घ्यायचा. समोरच्या भागासाठी 1 इंचाचा मार्किंग करत असतो आणि पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 इंचाचा मार्जिन करत असतो. दोन्ही साईडनी मुंड्यापासून 3-3 इंचाचा मार्क करून त्यानुसार मुंड्याचा आकार देऊन घेऊ. समोरच्या गळ्यासाठी अर्धा इंच मार्जिन करून त्यालाही गोल आकार देऊन घेऊ. तर आपण आता कमरेची मार्जिन घेणार आहोत. तर आपली कमर आहे 8 इंचाची. 8 इंचमध्ये 1.5 इंच मार्जिनसाठी घेता आपली कमर होत आहे. हे पहा, 8 इंचाची मार्जिन घेता आपली तयार कमर होत आहे 10.5. 9 इंचावर मार्जिन केले पहा. पाहू शकता. आता 10 इंच, अर्धा इंच समोरची मार्जिन सोडून आपण 10 इंचावर मार्क केले. आणि प्रिन्स कटचा असल्यामुळे पुढं आपल्याला प्रिन्स कटला शेप देण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावी लागते. हे लक्षात ठेवा की प्रिन्स कटमध्ये आपल्याला साईडच्या बाजूने एक्स्ट्रा 1 इंच मार्जिन घ्यावी लागते. तुम्ही बघू शकता. आता फिटिंगनुसार आपण मार्क करून घेऊ. हे पहा, आपली फिटिंग 9.5 प्लस 8. 9.5 आणि खाली कमरेला 8 आणि वरती 1.5 इंच मार्जिन ठेवता. मार्जिनची पण लाईन ड्रॉ करून घेऊ. इकडे समोर अर्धा इंच वाढवून खाली 1 इंच वाढवलेल्या मार्कला ड्रॉ करून घेऊ.
हा आहे आपला पूर्ण तयार. तर आता आपण पुढे प्रिन्स कटला शेप कसा द्यायचा ते पाहू. हे पहा, आपण वर शोल्डरच्या मध्ये घेऊन 10 किंवा 10.5 या उंचीवर आपण मार्क करून घेऊ. हे पहा, खालून 4 किंवा 4.5 असं अंतर घ्यायचं. समोरून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. 3 इंच मार्जिन केले असता 3 इंचाची मार्जिन करून साईडला आपण आता 1.5 इंचाचा टक्स, प्रिन्स कटचा टक्स देण्यासाठी 3 इंचाच्या मार्जिनवर टक्स देण्यासाठी मार्जिन करून घेऊ. हे पाहू शकता आपल्याला कशी मार्जिन करायची ती व्यवस्थित. आपण आता प्रिन्स कटचा शेप देत आहोत. मुंड्यामध्ये 1/2 इंचाची मार्जिन करून थोडी आपण तयार करून घेऊ. साईड पट्टीमध्ये 1/2 इंचाचा तिरका घेऊन वरती आपण मार्जिन करू. हे पहा, आपला प्रिन्स कटचा शेप तयार आहे. जशी सांगितल्याप्रमाणे हे लाईन, मुंड्याची लाईन ड्रॉ करून त्याला राऊंड शेप देऊन घेऊ. 1 आणि 1.5 इंचाचा मार्जिन. पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 इंच मार्जिन ठेवतो आणि समोरच्या भागासाठी 1 इंच आणि पुढच्या साईडलाही 1/2 इंच मार्जिन ठेवून राऊंड शेप करून घेतला. तर हे आहे आपलं पेपर कटिंग. तर आता पेपर कटिंग केल्यानंतर आपलं सर्व कसे दिसतात पार्ट ते आपण पाहू. व्यवस्थित पेपर कटिंग करून घेतले आहे. आता आपण हे पेपर कटिंग केले असता आपल्याला आता पाठीमागचाही भाग तयार मिळत आहे. तोही आपण कट करून घेऊ. जो आपण अगोदर 1/2 इंच मार्जिन सोडलेले असते त्यामधले पाठीच्या साईडचे मार्जिन एक्स्ट्राचे कट करून घ्यायचे. आता आपण प्रिन्स कटला शेप देऊन घेत आहोत. व्यवस्थितरित्या प्रिन्स कटला शेप दिला असता हे पहा, आपला इथे समोरचा खोलगट भाग कट करायचा राहिला होता, तो कट करून घेतला. ज्याप्रमाणे ड्रॉ केले आहे त्याचप्रमाणे कटिंग करायची. प्रिन्स कटचा शेप तयार होत आहे. आणि आता आपण पुढच्या गळ्याचीही कटिंग करून घेत आहोत. हे आपण जे एक्स्ट्राचे मार्जिन घेतलेले होते त्यामध्ये 1/2 इंच वरती तिरकस कट करून घ्यायचा. तर हे आहे आपले व्यवस्थित प्रकारे प्रिन्स कट तयार पेपर कटिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.